आम्ही कम्प्युटर डिपार्टमेंटच्या सोबत काही डेटा सायन्स प्रोग्राम लॉन्च केले आहेत, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम. तर अंडर ग्रॅज्युएटमध्ये आजच्या यूथला लागणारे जे प्रोग्राम्स आहेत डेटा सायन्स AI/MLचे ॲज पर NEV पॉलिसीनुसार BSc डेटा सायन्स आणि BSc AI/ML असे हे 2 प्रोग्राम्स केले आहेत. त्याचा इंटेक हा 60 आहे सध्या आताला. आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये MSc डेटा सायन्स हा प्रोग्राम लॉन्च केला आहे. आणि ह्या दोन्ही प्रोग्रामचे म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामची मार्केटमध्ये भन्नाट डिमांड आहे. म्हणजे जरी त्या विद्यार्थ्याला 12thमध्ये कमी पर्सेंट असेल 50 to 60, 50 to 70% असेल तरी त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे अवेलेबल्स आहे आणि त्यांचे पॅकेज पण मोस्टली 4 लाख ते 15 लाखापर्यंत असतात. जर सेम MSc जर प्रोग्राम बघितला तर आफ्टर त्याला MSc प्रोग्रामला पण आम्ही एनी ग्रॅज्युएट एलिजिबल ठेवला आहे ॲज पर NEP. एनी ग्रॅज्युएट म्हणजे बॉटनी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, झुलॉजी असेल, हा विद्यार्थी पण MSc डेटा सायन्सला ॲडमिशन घेऊ शकतो. त्यामुळे काय होतं की फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीला लागणारा जो AI/ML डेटा सायन्सचा क्राऊड आहे म्हणजे डोमेन एक्सपर्ट प्लस AI/ML नॉलेज और डेटा सायन्स नॉलेज, त्यामुळे तिथे एक IT डिपार्टमेंटला एक चांगल्या प्रकारचा उत्तम स्वरूपाचा स्किल बेस तिथे मिळू शकतो. हे सगळे मार्केटच्या आजच्या नीड समजून आम्ही हे प्रोग्राम्स लॉन्च केलेले आहेत आणि याला प्रतिसाद पण भरपूर चांगला आहे. याची ॲडमिशन प्रोसिजर अशी आहे की आम्ही एक एंट्रन्स टेस्ट घेतो. एंट्रन्स टेस्टमध्ये विद्यार्थी पास झाला तर त्याला आम्ही ॲडमिशन्स देतो ॲज पर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पॉलिसीनुसार.